हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लेसन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री ह्या चॅप्टरचे MHT-CET 2025 मधील क्वेश्चन्सबद्दल. नॉर्मली ह्या लेसनवरून पर शिफ्ट आपण 2 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्याकडे 32 क्वेश्चन्स आहेत फ्रॉम टोटल 16 डिफरंट शिफ्ट्स. 2025 मध्ये जी काही एक्झाम झाली होती त्यातील 16 शिफ्टमधून 32 क्वेश्चन्स आपल्याकडे आहेत. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम वी विल स्टार्ट डिस्कसिंग विथ धीस क्वेश्चन्स. बऱ्यापैकी इझी लेसन आहे, कम्पॅरेटिव्हली इझी टू स्कोर लेसन, मस्ट डू लेसन मी म्हणेन सगळ्यांसाठी. इन केस जर एखाद्याने हा लेसन अजून प्रिपेअर केलेला नसेल, सो बिफोर गोईंग फॉर MCQs फर्स्ट लेसन चांगला प्रिपेअर करून घ्या. आपल्या चॅनलवर यू विल फाइंड अ डिटेल प्लेलिस्ट ऑफ धिस लेसन. 5 व्हिडिओमध्ये मी हा अख्खा लेसन शिकवलेला आहे. बऱ्यापैकी मोठे आहेत, 1-1.5 तासाचे व्हिडिओज असतील, पण अख्खा लेसन तिथे कव्हर केलेला आहे. सो जर प्रिपेअर नसेल केला तर फर्स्ट गो देअर, वॉच दॅट आणि देन यू कॅन स्टार्ट सॉल्विंग. आणि जर ऑलरेडी प्रिपेअर केलेला असेल तर तुम्ही स्वतःहूनच बऱ्यापैकी क्वेश्चन सॉल्व करू शकाल. इन केस नाही जमले तर मग त्या केसमध्ये कसा सॉल्व करायचा आहे तो तुम्ही बघू शकताय. ऑल राईट, सो विल स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स डज नॉट ओबे EAN रूल. EAN रूल काय असतो? EAN स्टँड्स फॉर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आता EAN रूलमध्ये आपण काय करतो, जो काही आपला इलेमेंट आहे त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर घेतो. ॲटॉमिक नंबर बेसिकली आपल्याला सांगतो तिथे प्रेझेंट असलेले प्रोटॉन, आणि जर तो न्यूट्रल असता तर तिथे प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन. नाव त्याच्यामधून आपण त्याचा जो काही ऑक्सिडेशन नंबर असेल तो ऑक्सिडेशन नंबर मायनस करतो. ऑक्सिडेशन नंबर मेटलसाठी नॉर्मली पॉझिटिव्ह स्टेटमध्ये असतो. सो तो मायनस करण्याचं रिझन काय आहे की तेवढे इलेक्ट्रॉन्स तिथून कमी झालेत, आणि प्लस जेवढे कोऑर्डिनेट बॉन्ड असतील त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. सो बेसिकली नंबर ऑफ लिगँड्स म्हणू आपण किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणू, तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि ते ॲड करतो. हे 2 ने का मल्टिप्लाय करतो? कारण एक कोऑर्डिनेट बॉन्ड म्हटलं आपण की एक बॉन्डमध्ये टोटल 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. सो तसं आता इथे आपण जर फॉलो केलं, फर्स्ट केसमध्ये माझ्याकडे आहे कोबाल्ट. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर असतो 27. इथे जर बघाल NH3 हा न्यूट्रल लिगँड आहे आणि डोक्यावरती चार्ज आहे +3. सो हाच ऑक्सिडेशन नंबर कोबाल्टचा बनेल. 27 - 3 गेलं आणि 6 लिगँड्स आर देअर, सो 6 × 2 घेतलं की आता माझ्याकडे आन्सर येत आहे 36. नाव इफ दिस नंबर, EN रूल काय सांगतो की हा जो नंबर येणार आहे आपल्याकडे, हा नंबर आपले ॲटॉमिक नंबर ऑफ नोबेल गॅसला मॅच झाला पाहिजे. ठीक आहे. सो 36 इज अ नोबेल गॅस का नंबर, त्यामुळे इथे पहिल्या केसमध्ये हा फॉलो होतोय असं म्हणू शकतो. सेकंड केसमध्ये बघितलं, सेकंड केसमध्ये जो CR आहे, क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर असतो 24. 24 इथे चार्ज नाही आहे, CO दॅट इज युअर कार्बन मोनॉक्साईड, तर हा न्यूट्रल लिगँड आहे. तर न्यूट्रल लिगँडसाठी ऑक्सिडेशन नंबर किंवा चार्ज काही एक्झिस्ट करत नाही, सो मायनस मला 0 घ्यावं लागेल. प्लस देर आर टोटल 6 लिगँड्स, सो 6 × 2 गेलं, अगेन वी विल गेट व्हॅल्यू ॲज 36. झिंकसाठी गेलो, झिंकसाठी ॲटॉमिक नंबर असतो 30. नाव 30 मधून हा +2, कारण न्यूट्रल लिगँड आहे, परत एकदा +2 तो मायनस केला, सो 30 - 2 प्लस 4 लिगँड्स आहेत, तो 4 × 2 केलं, सो दॅट आन्सर विल कम आउट टू बी अगेन 36. लास्टली, आता हे तर आलेले आहेत सगळे म्हणजे कॉपर असणार आहे, पण तरी मी सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. कॉपरसाठी ॲटॉमिक नंबर असतो 29, तिथून हा +2, सो 29 - 2 केलं, प्लस 4 × 2 जर आपण केलं, आता 4 लिगँड्स आर देअर, प्रत्येकाचे 2 इलेक्ट्रॉन, तर ह्याचा आन्सर बनेल आता 35. सो ही व्हॅल्यू फक्त मॅच होत नाहीये, दॅट विल बी अवर करेक्ट ऑप्शन. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स कंटेन्स एनायनिक लिगँड. एनायनिक लिगँड ॲज इन असा लिगँड की ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असणार आहे. ओके, इथे बघाल पहिल्या केसमध्ये आपल्याला दिलेलं आहे अमाइन. अमाइन स्टँड्स फॉर NH3, न्यूट्रल लिगँड असतो. टेट्रा अमाइन प्रेझेंट आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आहे पेंटा अमाइन ॲक्वा. पेंटा अमाइन, अमाइन म्हणजे परत NH3 झाला, आणि ॲक्वा, ॲक्वा इज युअर H2O, दॅट इज अगेन न्यूट्रल लिगँड.
नेक्स्ट केसमध्ये आहे टेट्रासायनो. टेट्रासायनो. सो सायनो म्हटलं की तो बनतो CN, सायनाइड, आणि सायनाइड वरती निगेटिव्ह चार्ज असतो, -1 चार्ज असतो. तो हा झाला आपल्यासाठी न्यूट्रल लिगँड. लास्टला आहे पेंटा कार्बोनिल. कार्बोनिल इज युअर कार्बन मोनॉक्साईड, CO, दॅट इज अगेन न्यूट्रल. तर चारच दिलेले आहेत बघा, NO, CO, NH3 आणि H2. आपल्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये हे 4 लिगँड दिलेले आहेत न्यूट्रलसाठी, आणि बाकी मग आपल्याकडे आहेत निगेटिव्ह वाले अनायनिक, जे दिसतंय मला ऑप्शन C मध्ये. नेक्स्ट आहे फाइंड द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ डोनर ॲटम्स प्रेझेंट इन 1 मोल ऑफ एन K4FeCN6. तो इथे जर तुम्ही बघाल, हा जो K आहे तो K आपल्यासाठी इथे असणार आहे ॲज अ काउंटर आयन. K काय झाला? काउंटर आयन, जो चार्ज बॅलन्स करायचं काम करतोय. देन Fe जो आहे, Fe हा आहे आपला सेंट्रल मेटल विच इज गोइंग टू फॉर्म दिस कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स, आणि त्याचं बॉन्डिंग झालंय CN बरोबर, सायनाइड बरोबर. तो CN, प्रत्येक CN मधून एक कोऑर्डिनेट बॉन्ड बनणार आहे. तो एक CN विल गिव्ह 1 बॉन्ड. सो तसे 6 CN आहेत, तो 6 CNs विल गिव्ह अस 6 कोऑर्डिनेट बॉन्ड्स, जे 6 डोनेटिंग साइट्स इथे प्रेझेंट असतील. ऑप्शन C विल बी द करेक्ट आन्सर. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. EN आपल्याला परत एकदा मगाशी जे बोललो होतो आपण, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे फॉर Fe. Fe म्हटलं की ॲटॉमिक नंबर बनतो 26. नाव इथे हा जो CN दिलेला आहे, एका CNचा चार्ज असतो -1. तर आता इथे जर मी घेतलं तर Fe -1 × 6 हा -6 बनेल, आणि डोक्यावरती चार्ज आहे -3. तर त्यानुसार हा -6 इकडे घेऊन गेलो. Feचा जो ऑक्सिडेशन नंबर बनणार आहे तो बनेल +3. ओके, नॉर्मल इथे रूल काय आपण अप्लाय करतोय, तर सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू चार्ज. नाव 26 ही व्हॅल्यू आहे, त्याच्यामधून -3 केलं, हा चार्ज मायनस केला, हा ॲटॉमिक नंबर होता, हा चार्ज जो काही असणार आहे और ऑक्सिडेशन नंबर तो मायनस केला, आणि आता मला इलेक्ट्रॉन्स, कोऑर्डिनेट बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे आहेत. 6 बॉन्ड बनलेले आहेत, तो 6 बॉन्ड, ईच बॉन्ड विल कंट्रीब्यूट 2 इलेक्ट्रॉन. तो असे 26 - 3 + 12, so that will come out to be 35. Option B. नेक्स्ट क्वेश्चन. न्यूट्रल कॉम्प्लेक्स. न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणजे काय, की जो काही कॉम्प्लेक्स असेल त्याला कोणी काउंटर आयन नसेल, चार्ज जो आहे, चार्ज काही नसणार आहे, नो चार्ज, अशी केस आपल्याला बघायची आहे. आता इथे बघा, पहिलं तर आयन, आयन, तर हे तर 2 ऑप्शन निघूनच जातील. आयन आहे म्हणजे चार्ज असणारच आहे, राईट. आपल्याला न्यूट्रल कॉम्प्लेक्स पाहिजे. आता बाकी राहिलेले बघितले तर इथे बघा, मला इथे दिसतंय सोडियम. हा सोडियम म्हणजे काउंटर आयन झाला. आता जर काउंटर आयन इथे बाहेर कोणीतरी प्रेझेंट आहे, पुढे मागे कुठेही असेल, चार्ज बाहेर प्रेझेंट आहे म्हणजे त्या कॉम्प्लेक्सवरती चार्ज असणार. सो काउंटर आयन आहे, त्यामुळे हा पण रॉंग झाला. मग राहिला काय, तर ट्राय अमाइन, ट्राय नायट्रो, कोबाल्ट. ओके, इथे बघू पण शकता तुम्ही, कोबाल्ट, एका कोबाल्टवरती त्यांनी +3 चार्ज दिलाय. 3 अमाइन सांगितलेत, म्हणजे 3 NH3 ग्रुप जे की न्यूट्रल असतात, आणि नायट्रो म्हणजे NO2, आणि एका NO2 वरती -1 चार्ज असतो. असे 3 जण आहेत. तो हे बघा, 3 × -1 आणि हा +3 हे बॅलन्स करते. तो ऑप्शन C जो आहे तो करेक्ट बनणार. वीक फील्ड लिगँड आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. जी काही स्ट्रेंथ आहे, लिगँडची स्ट्रेंथ जी आहे ती मी शॉर्टकटमध्ये असं लक्षात ठेवलेलं आहे, 14, 15, 16 आणि 17. 14 जो आहे, कार्बन डोनर्स असतात, ते स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात, त्यांचं खूप जास्त स्प्लिटिंग होतं. 15 मध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, तर हे मॉडरेट म्हणू आपण. देन ऑक्सिजन, सल्फर हे त्याच्यापेक्षा वीक, आणि मग हॅलोजन्स असतील, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ज्यापैकी बघा हा इथे हॅलोजनवाला जो कोणी असेल तो वीक फील्डवाला असला पाहिजे. सो इथे तो मला दिसतोय C, Br-. नेक्स्ट क्वेश्चन. कंपाऊंड विच कंटेन अँड कॉम्प्लेक्स ॲनायन. ॲनायन पाहिजे आपल्याला. ॲनायन पाहिजे म्हणजे काय, की जो काउंटर आयन, बघा इथे जर निगेटिव्ह चार्ज आहे तर काउंटर आयन माझ्याकडे कॅटायन असला पाहिजे.
ओके, आता इथे बघा मला इथे आयोडाईड दिसतंय. आयोडाईड म्हणजे नंतरचा पार्ट आला, तो तेव्हा असेल जेव्हा कॅटायन असेल. तो हा पार्ट निघून गेला. म्हणजे आयोडाईड येतोय, सो जो कॉम्प्लेक्स असेल त्या कॉम्प्लेक्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल, तेव्हाच आयोडीन ज्याला निगेटिव्ह चार्ज असतो तो तिथे अटॅच होईल. देन इथे दिसतोय बघा पहिल्या ऑप्शनमध्ये मला सोडियम कॅटायन आहे. कॅटायन आहे ह्याचा अर्थ काय झाला की कॉम्प्लेक्सवरती निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे. राईट, सो इथे ऑप्शन ए करेक्ट बनणार आहे. राईट, एवढी ट्रिक, सिंपल अशी ट्रिक आहे, लक्षात ठेवायचं. कॉम्प्लेक्स घेतला, कॉम्प्लेक्सला कोणताही आयन नाहीये, देर इज नो काउंटर आयन. इफ देर इज नो काउंटर आयन अँड देर इज नो चार्ज ॲज वेल, तर हा जो कंपाऊंड असणार आहे, हा जो कॉम्प्लेक्स असेल तो न्यूट्रल असणार आहे. इफ वी हॅव केस वेअर कॅटायन इज अ कॉम्प्लेक्स, कॅटायन हा कॉम्प्लेक्स म्हणून प्रेझेंट आहे, तर त्या केसमध्ये हा एनायनिक कॉम्प्लेक्स झाला. आणि जर एनायन असेल, बाहेर एनायन प्रेझेंट आहे, तर हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स बनणार आहे. ओके, नेक्स्ट वन, वीक फील्ड लिगॅंड परत एकदा सांगायचं आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं की 17 ग्रुपवाला इलेमेंट बघा, 17 मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे आहेत, हे वीक फील्ड असतात. सो इथे दिसतोय मला ऑप्शन सी. आयडेंटिफाय द करेक्ट इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ फील्ड स्ट्रेंथ. फील्ड स्ट्रेंथ मला कम्पेअर करायची लोवेस्ट टू हायेस्ट. लोवेस्टला माझ्याकडे हॅलोजन्स असले पाहिजेत. तर बघा हॅलोजन्स मला इथे दिसत आहेत, इथे आहेत, इथे आहेत. इथे हॅलोजन स्ट्रॉंग साईडला गेले, तो हा तर कट झाला. इथे पण हॅलोजन वरती आहे, स्ट्रॉंग साईडला आहे, तो हा पण कट झाला. हॅलोजन शुड बी ऑन अ लोअर साईड. राईट, आता हॅलोजन सोडून राहिलं काय, तर हॅलोजन सोडून राहिलं आपल्याकडे ऑक्सिजन आणि सल्फर. आता हे आहेत ग्रुप नंबर 16चे आणि हे आहेत ग्रुप नंबर 17चे. नाव कोणत्याही ग्रुपमध्ये मी डाऊन द ग्रुप जर कम्पेअर केलं, बघा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना जर मी डाऊन द ग्रुप कम्पेअर करतोय, तर जसं आपण खाली जाऊ तसं साईज वाढणार आहे. आणि जर साईज वाढला तर चार्ज जो असेल किंवा चार्ज डेन्सिटी, ती चार्ज डेन्सिटी काय होणार, कमी होणार. म्हणजेच काय, तर स्ट्रेंथ पण कमी होणार. सो मग आपली रिक्वायरमेंट काय बनेल की चार्ज डेन्सिटी किंवा स्ट्रेंथ किंवा डाऊन द ग्रुप जे असतील त्यांची स्ट्रेंथ कमी ठेवायची आहे आणि जे वरती असतील त्यांची स्ट्रेंथ जास्त ठेवायची. मग आय आणि सी एलमध्ये आयोडीन खाली असतो, तो त्याची स्ट्रेंथ कमी असेल, सी एलची स्ट्रेंथ जास्त असेल. आणि सेकंडली एस आणि ओ मध्ये एस खाली आहे तर त्याची स्ट्रेंथ कमी असेल, ओ वरती आहे तर त्याची स्ट्रेंथ जास्त असेल. असा आपल्याला ऑप्शन इथे दिसतोय बी. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. EN आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. EN आपण कॅल्क्युलेट करतोय फॉर झिंक. झिंकचा ॲटॉमिक नंबर आहे 30. हा झाला त्याचा ॲटॉमिक नंबर. राईट, नाव त्याच्याबरोबर इथे चार्ज दिसतोय मला +2 आणि हा NH3 जो आहे तो आहे न्यूट्रल लिगॅंड, विच मीन्स जो काही चार्ज आहे तो त्या झिंकमुळेच आहे. सो 30 मधून मी -2 गेलं, प्लस 4 लिगॅंड अटॅच होत आहेत. सो 4 × 2 घेतला आपण, की तेवढे इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये ॲड होत आहेत. सो 30 - 2 28 झाला आणि 28 प्लस हे 4 × 2 8. सो दॅट विल कम आउट टू बी 36. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. anionic ligand from following: अमाइन, ॲक्वा, इथिलीन डायमाइन हे न्यूट्रल लिगॅंड झाले. अमाइन म्हणजे NH3, ॲक्वा H2O, इथिलीन डायमाइन, इथिलीन डायमाइन म्हणजे हा असा असणार आहे CH2 CH2. इथे एक NH2 घेतला, इथे एक NH2 आहे, 2 अमाइन आहेत, न्यूट्रल आहे. राईट, आणि हा जो आयसोथायोसायनाइड तो आहे, आयसो म्हणजे सल्फर मधून बॉन्डिंग होईल, SCN, सॉरी उलट बोललो, नायट्रोजन मधून बॉन्डिंग होईल, NCS, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे. तो हा झाला आपल्यासाठी एनायनिक. ऑप्शन ए. नेक्स्ट वन, क्वेश्चन 12. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स फॉर कोबाल्ट. आता कोबाल्ट म्हणजे 27 असतो, ॲटॉमिक नंबर 27 असतो. नाउ फॉर ॲटॉमिक नंबर 27 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण घेतो 4s2 3d7. NH3 हा न्यूट्रल आहे
आणि डोक्यावरती मला इथे चार्ज दिसतोय +3, विच इंडिकेट की ह्या 27 मधून 3 इलेक्ट्रॉन जे आहेत 3 इलेक्ट्रॉन मला कमी करायचे. तर ते कमी पहिले इथून होतात 4s मधून. तो 4s 0 झाला, 2 इलेक्ट्रॉन तिथून निघून गेले आणि इथून 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, तर तो 3d6 झाला. आता d ऑर्बिटल म्हटलं की टोटल 5 ऑर्बिटल्स प्रेझेंट असतात. डी ह्या सबशेल मध्ये 5 ऑर्बिटल्स असतात आणि त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आपण हे असे फिलअप करतो. करेक्ट. आता हे बघून एखादा पटकन मार्क करून टाकेल की 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इथे मला दिसत आहेत, पण इथे एक नेक्स्ट जम्प करावी लागते आपल्याला. कन्सेप्ट आहे व्हीबीटीची. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जर माझ्याकडे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल, जो की इथे आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंडच्या केसमध्ये काय होऊन जातं, तर इथे आपण ते अब्बावाला कन्सेप्ट किंवा हे आपण हंट्सवाली कन्सेप्ट अप्लाय करत नाही. इथे आपण T2GeG वाले अप्लाय करतो. सो इथे काय होतं, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग फील्ड ऑफ नायट्रोजन किंवा NH3, इथे यांचं पेडिंग होऊन जातं आणि हे 6 इलेक्ट्रॉन असे अरेंज होतात 3 ऑर्बिटलमध्ये. राईट. सो दिसताना इथे मला 4 इलेक्ट्रॉन दिसत आहेत नॉर्मल स्टेटला, पण फॉर कॉम्प्लेक्स, जेव्हा आपण कॉम्प्लेक्समध्ये जाऊ तेव्हा कॉम्प्लेक्समध्ये काय होणार आहे, हे इलेक्ट्रॉन पेअर होऊन जाणार आहेत आणि बिकॉज ऑफ दॅट पेअरिंग इथे 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. नेक्स्ट क्वेश्चन, द लोवेस्ट फील्ड स्ट्रेंथ. लोवेस्ट फील्ड स्ट्रेंथ कोणाची असणार आहे, तर जे मगाशी आपण बोललो वीक लिगॅंड जे असतील, वीक लिगॅंड कोण आहेत, तर ग्रुप नंबर 17 आणि त्या 17 मध्ये पण डाऊन द ग्रुप जायचं. तसं मला 17 वाला एकच इलेमेंट दिसतोय, आयोडीन, तर त्याची स्ट्रेंथ सर्वात कमी असेल. इथे जर तुम्ही बघाल कार्बन मोनॉक्साईड कार्बन डोनर आहे, हा तो सर्वात स्ट्रॉंग असणार आहे. मग इथे नायट्रोजन आहे, तो त्याच्यापेक्षा वीक असेल थोडासा, मग सल्फर आणि मग सर्वात खाली असणार आहे आयोडीन. नेक्स्ट वन, EN आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर कोबाल्ट. कोबाल्ट अगेन 27 इज ॲटॉमिक नंबर, न्यूट्रल लिगॅंड आहे आणि डोक्यावरती चार्ज +3 आहे. तो हा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो मी मायनस केला, -3, आणि मग जे काही कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत त्यांचे इलेक्ट्रॉन ऍड केले. 6 बॉन्ड आहेत, इच बॉन्ड विल कंट्रीब्यूट 2 इलेक्ट्रॉन्स. सो 27 - 3 24 + 12, इट विल बी 36. दॅट इज ऑप्शन ए. EN कॅल्क्युलेट करतोय आता आपण इथे फॉर हेक्सासायनो. हेक्सासायनो म्हणजे काय, CN जो आहे, CN 6 टाइम्स प्रेझेंट आहे, फेरेट आयन, आणि इथे चार्ज त्यांनी दिलेला आहे +2. तो Fe आणि त्या Fe वरती चार्ज जो असणार आहे तो +2 असणार आहे. त्यानुसार ओव्हरऑल कॉम्प्लेक्स जो आहे त्या कॉम्प्लेक्सचा चार्ज इथे आता -4 बनून जाईल. नाव Fe म्हटलं की ॲटॉमिक नंबर आहे 26. बघा ॲटलीस्ट पहिली सिरीज जी आहे ना, फर्स्ट सिरीज, ती तरी माहीत पाहिजे आपल्याला. ही मी लक्षात ठेवतो ना अशी लक्षात ठेवलेली आहे. स्कटिवक्र मन पे को नी आणि लास्टला राहिलेले 2 CU आणि ZN, कुझन. सो स्कटिवक्र मन फेकोनी कुझन. त्या सिरीजमध्ये स्कॅन्डियम पासून आपण स्टार्ट केलं तर इथे 21 असं करत गेला, 22 3 4 5, Fe असतो 26. त्याचा चार्ज त्यांनी सांगितलाय 26, सो -2 केलं. Z ऑक्सिडेशन नंबर सेकंड पार्ट घेतला आणि आता 6 बॉन्ड्स, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड्स, इच विल कंट्रीब्यूट 2 इलेक्ट्रॉन्स. सो 26 - 2 24 आणि हा 12 ऍड होईल, तो इट विल बी 36. ऑप्शन ए. बरेच सारे क्वेश्चन आपल्याला EN वरून ह्या लास्ट इयरच्या शिफ्टमध्ये दिसत आहेत. ह्याचा अर्थ हा नाही की नेक्स्ट इयर ENच असेल, वेगळा कोणताही क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग हॅज हायेस्ट फील्ड स्ट्रेंथ. हायेस्ट फील्ड स्ट्रेंथ दॅट इज फॉर युअर कार्बन मोनॉक्साईड. त्याची जी स्ट्रेंथ असणार आहे ती सर्वात जास्त असते. आता ह्याची जी ऑर्डर आहे, ओव्हरऑल ऑर्डर आपल्याला बुकमध्ये दिलेली आहे. यू कॅन गो थ्रू दॅट ऑर्डर, यू कॅन रिमेंबर दॅट कम्प्लीट ऑर्डर, बट अगेन केमिस्ट्री म्हटलं की ऑलरेडी लक्षात ठेवायच्या गोष्टी खूप असतात.
त्यात तुम्ही अजून ही ऑर्डर परत लक्षात ठेवायला जाल तर गोष्टी परत अवघड बनतील. त्यापेक्षा एक सिंपल वे जो आहे मी तो फॉलो करतोय. 14, 15, 16, 17. 17 म्हणजे हॅलोजन फॅमिली सर्वात वीक, मग ऑक्सिजन, मग नायट्रोजन फॅमिली आणि मग कार्बन फॅमिली. आता जसं इथे दोन दिसतात बघा, कार्बन मोनॉक्साईड आणि C2O4 ऑक्झॅलेट. पण त्या ऑक्झॅलेटमध्ये डोनेशन हे ऑक्सिजन मधून असतं, राईट, आणि CO मध्ये डोनेशन हे कार्बन मधून होणार आहे. ऑल राईट, मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. इथे आन्सर जे आहे इथे करेक्ट आन्सर डी आले. नेक्स्ट जाऊया आपण 17 क्वेश्चनला. न्यूट्रल लिगॅंड आपल्याला सांगायचं आहे. न्यूट्रल हा कार्बोनिल आहे. कार्बोनिल दॅट इज युअर कार्बन मोनॉक्साईड CO. चारच दिलेत बघा, कार्बोनिल, नायट्रोसिल, ॲक्वा आणि अमाइन. बाकी सल्फॅटो निगेटिव्ह आहे, ऑक्झॅलेटो निगेटिव्ह आहे, ब्रोमो निगेटिव्ह असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन इफ इट फॉर्म्स ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स बनवतोय म्हणजे काय, तर 6 बॉन्ड बनवलेले असले पाहिजेत. टेट्राहायड्रल असेल किंवा स्क्वेअर प्लेनर असेल. एक तर टेट्राहायड्रल आहे ऑर एल्स स्क्वेअर प्लेनर आहे. त्या केसमध्ये वी विल हॅव 4 बॉन्ड्स, आणि जर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे तर त्या केसमध्ये वी विल हॅव 6 बॉन्ड्स. सो 6 विल बी द कोऑर्डिनेशन नंबर. न्यूट्रल लिगॅंड परत एकदा आयडेंटिफाय करतोय आपण. इथे दिसतोय ॲक्वा H2O. दिस इज युअर न्यूट्रल लिगॅंड, राईट. अपार्ट फ्रॉम दॅट मी मगाशीच बोललोय तुम्हाला, ॲक्वा H2O, अमाइन NH3, कार्बोनिल CO, नायट्रोसिल NO हे न्यूट्रल आहेत. बाकी नायट्रॅटो, सायनो, आयडो हे निगेटिव्ह झाले, ॲनायनिक लिगॅंड झाले. नेक्स्ट, द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन प्रेझेंट फॉर धिस NiCN4. हे बघा, आता 4 बॉन्ड बनलेले आहेत. 4 बॉन्ड बनलेले आहेत तर एक DsP2 पॉसिबिलिटी बनते आणि एक sp3 पॉसिबिलिटी बनते. ओके, आता जर तुम्ही CET एक्झाम डोक्यामध्ये ठेवून चाललेला आहात तर बघा, तुम्हाला काही खूप जास्त करायचं नाही. 4 कंपाऊंड आहेत, ते 4 कंपाऊंड फक्त लक्षात ठेवायचे आहेत. 4 कंपाऊंडमध्ये निकेलचे 2 दिलेले आहेत, एक दिलेला असणार आहे विथ CN, टेक्स्टबुकमध्ये दिसेल बघा CN, आणि दुसरा आहे विथ हॅलोजन. हॅलोजन तो फ्लोरीन किंवा क्लोरीन असेल, इथे क्लोरीन दिलेला असेल. आणि दुसरा कोबाल्टचा कॉम्प्लेक्स आहे. कोबाल्टचा कॉम्प्लेक्स पण एक दिलेला आहे विथ NH3 आणि दुसरा दिलेला आहे विथ फ्लोरीन. हा फ्लोरीन किंवा इथला क्लोरीन हॅलोजन हे झाले वीक फील्ड. ओके, वीक फील्ड ज्यावेळेस असेल त्यावेळेस आउटर साईडला जायचं. वीक फील्ड असताना आउटर साईडला म्हणजे काय, तर sp3 ला जाणार. इथे या केसमध्ये, निकेलच्या केसमध्ये मी sp3 ला जाणार आणि इथे मी sp3d2 ला जाणार. वेळॅज NH3 स्ट्रॉंग फील्ड आहे. स्ट्रॉंग फील्डमुळे काय होऊन जाते, पेअरिंग होऊन जाते. इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झाल्यामुळे इनर शेल अवेलेबल असते. तो इथे येतो DsP2 किंवा इकडे येणार आहे D2sp3. हे एवढंसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 4 एक्झाम्पल. ओके, सो त्यापैकी इथे NiCN आहे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, सो आय विल गो विथ DsP2. आता JEE मध्ये हा क्वेश्चन आला तर हा काही ह्या 4 ह्याला लिमिटेड नसणार आहे. मग तिथे कोणताही लिगॅंड विचारलेला असेल मग त्याच्यामध्ये पण थोडंसं एक शॉर्टकट असा बनवू शकतो आपण की वीक फील्ड आहे तर मी आउटर साईडला चाललोय, बाहेरचे ऑर्बिटल्स घेतोय. आणि जर माझ्याकडे स्ट्रॉंग फील्ड आहे तर त्या केसमध्ये मी इनर शेलला चाललेलो आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कॅटायन फॉर्म लिस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स? आता हे जे दिलेले मेटल्स आहेत त्यांची जी स्टेबिलिटी ऑर्डर असते ती आपण कशी कम्पेअर करतो, त्यासाठी थोडा आपण साईजचा विचार करतो. तुम्हाला माहिती आहे लेफ्ट टू राईट जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो पिरियड टेबलमध्ये तर जी साईज आहे ती साईज आपली कमी होत जाते. मग राईट साईडला इलेमेंट छोटे असतात, लेफ्ट साईडला इलेमेंट मोठे असतात. आता जेवढे इलेमेंट मोठे असतील, लार्जर इलेमेंट, तर तेवढं ते लिगॅंड आणि मेटलमधलं डिस्टन्स जे आहे ते जास्त असतं. इथे मेटल लिगॅंडचं डिस्टन्स कमी असणार आहे. सो डिस्टन्स कमी असेल तर त्या केसमध्ये स्प्लिटिंग जे आहे, जर डिस्टन्स कमी झालं तर त्या केसमध्ये स्प्लिटिंग जे असणार आहे ते वाढून जातं.
आणि जेवढं हे वाढतं तेवढा बॉन्ड जो आहे तो बॉन्ड स्ट्रॉंगर बनत जातो, कारण ओव्हरलॅप तेवढा जास्त होणार. स्मॉल बॉन्ड असेल, छोटा बॉन्ड असेल, तर त्या केसमध्ये स्ट्रेंथ जी असते ती जास्त असते, राईट. मला इथे जर मी कम्पेअर केलं तर मला इथे एफी हा पहिला दिसेल, मग मला CO दिसेल, आणि मग कॉपर असेल. तो कॉपर छोटा असेल, त्याच्यापेक्षा मोठा कोबाल्ट, त्याच्यापेक्षा मोठा एफी असेल. लेफ्ट साईडला मोठे, राईट साईडला छोटे. आणि अजून एक आहे CD. तो CD तर नेक्स्ट सिरीजमध्ये जातो, ह्या सिरीजमध्येच येत नाही. ही जी आहे ही 3D सिरीज आहे. CD नेक्स्ट ह्याला आहे, 4Dला आहे. तर त्यामुळे ऑटोमॅटिकली हा जो CD असेल त्याची साईज सर्वात जास्त असेल. डाऊन द ग्रुप गेलात तर साईज अजून जास्त असणार, राईट. आणि मग जसं मी आपण इथे म्हटलं की छोटा बॉन्ड म्हणजे स्ट्रेंथ जास्त, तो ह्याचा बॉन्ड छोटा असेल तर स्टेबिलिटी जास्त असेल. ते CDमध्ये स्टेबिलिटी कमी होणार आहे. सो इथे ऑप्शन C येऊन जाईल. नेक्स्ट वन, नंबर ऑफ मोल्स ऑफ सिल्वर क्लोराइड प्रेसिपिटेटेड वेन एक्सेस ऑफ सिल्वर नायट्रेट AgNO3 इथे ॲड करतोय आपण, ठीक आहे. तो Agचा जो सॉल्ट असतो, Ag+ जो असतो, तो काय करतो, आपल्या कॉम्प्लेक्समध्ये जो बाहेर हॅलोजन असेल आउटसाईडला ॲज अ काउंटर आयन, तो त्याच्याशी कंबाईन होतो आणि त्याच्यापासून हा AgCl फॉर्म करतो. आता मला दिलेला जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी बघा काय सांगितलंय, पेंटा अमाइन म्हणजे NH3 5 टाइम्स प्रेझेंट आहे. बाकी आहे कोण, हा कोबाल्ट आहे, आणि कोबाल्ट विथ अ +3 चार्ज. तर कोबाल्टचा चार्ज +3 आहे, तर मला बॅलन्स करायला -3 पाहिजे. तो माझ्याकडे क्लोरीन जे असतील, आणि इथे त्यांनी दिलेला आहे कार्बन ॲटो. तो कार्बन ॲटो असणार आहे C2O4, नाही हा ऑक्झॅलेटो झाला. कार्बन ॲटो म्हणजे काय असेल तर CO3. टू मायनस बनवेल. मग आता ऑलरेडी +3 आहे, +3 आहे आणि हा -2. ह्यांना जर मी बॅलन्स केलं तर मला -1ची अजून गरज आहे. म्हणजे काय, तर बेसिकली एक Cl असला पाहिजे जो ह्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर असेल. मग हा जो बाहेरचा Cl आहे तो आपल्या Ag बरोबर कंबाईन होईल. एकच Cl आहे तर त्यामुळे ते 1 मोलच बनेल. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण. कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला सांगायचा आहे फॉर PT इन सिस्प्लॅटिन. सिस्प्लॅटिनमध्ये काय करतो, आपला PT जो आहे तो NH3, 2 NH3 आणि 2 Cl बरोबर असा 4 जणांशी कंबाईन होतो. तर इथला कोऑर्डिनेशन नंबर बनणार आहे 4. कॅन्सरसाठी हा यूज केला जातो, कॅन्सर ट्रीटमेंटसाठी. नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग कॅटायन विल फॉर्म मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स. मगाचा जो क्वेश्चन होता, मगाच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं होतं, मगाशी जो वरती आपण क्वेश्चन केला होता, कुठे गेला हा, हा बघा इथे. इथे जी मी कन्सेप्ट सांगितली होती तुम्हाला, सेम कन्सेप्ट आपण ह्या क्वेश्चनमध्ये अप्लाय करणार आहे. आता इथे काय असेल, इथे मला छोटावाला स्ट्रक्चर पाहिजे. इथे मोठंवालं स्ट्रक्चर आहे, जेवढं स्ट्रक्चर मोठं, बॉन्ड मोठा, स्टेबिलिटी कमी. आता मला हे पाहिजे स्मॉल बॉन्ड, की स्मॉल बॉन्ड असेल की ऑटोमॅटिकली स्ट्रॉंगर बनेल. मग ह्याच सिक्वेन्समध्ये जर बघितलं तर कॉपर जो आहे, कॉपर सर्वात छोटा असणार आहे, तो इथली स्टेबिलिटी सर्वात जास्त असेल. सेम कन्सेप्ट आहे, साईजवाली कन्सेप्ट फक्त अप्लाय करायची. साईज जेवढी कमी तेवढा बॉन्ड छोटा, आणि बॉन्ड जेवढा छोटा तेवढा तो स्ट्रॉंग बॉन्ड बनत जाणार. ओके, साईज जेवढा इन्क्रीज होईल तेवढा बॉन्ड वाढेल, बॉन्ड वाढेल तर तो वीक बनत जाईल. नेक्स्ट, स्ट्रॉंग फील्ड लिगँड. स्ट्रॉंग फील्ड लिगँड इथे आता आयोडीन वीक असणार आहे, सल्फर डोनेशन, आयोडीन डोनेशन, ऑक्सिजन डोनेशन, आणि इथे मला दिसतंय कार्बन डोनेशन. सो मॅक्झिमम डोनेशन हे कार्बनमध्ये असेल, तो CN विल बी द स्ट्रॉंगेस्ट वन. ओके, जो लेफ्ट साईडचा आहे त्याच्याकडून डोनेशन कन्सिडर करायचं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड कंटेन्स कॉम्प्लेक्स कॅटायन अँड ॲनायन्स. इथे यांचं म्हणणं असं आहे की आपला जो कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्सवरती पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे, आणि त्याला काउंटर आयन जो असेल
तो आपल्याकडे निगेटिव्ह असेल. मग काउंटर आयन निगेटिव्ह वाला मला इथे एकच दिसतंय बघा, ब्रोमाइड, Br मायनस ब्रॅकेटच्या बाहेर असणार आहे. सो ऑटोमॅटिकली कॉम्प्लेक्स जो आहे तो कॅटायनिक बनेल. ऑप्शन सी. नेक्स्ट स्टेबिलिटी ऑर्डर आपण देतोय. स्टेबिलिटी आत्ताच बघितली होती, जो कॉपर होता, कॉपरची स्ट्रेंथ सर्वात जास्त होती आणि सीडी जो होता, सीडीची स्ट्रेंथ सर्वात कमी होती. इथे नाही दिसत आहे, इथे दिसतंय. सीडीची स्ट्रेंथ सर्वात कमी आणि कॉपरची स्ट्रेंथ जी आहे ती सर्वात जास्त असणार आहे. ओके. अनदर व्हेरी नॉर्मल क्वेश्चन इन टर्म्स ऑफ साईज, बऱ्यापैकी 3-4 वेळा हा क्वेश्चन दिसलाय आपल्याला. नेक्स्ट लिगॅंड इन सिस्प्लॅटिन, मगाशीच बोललो आपण, NH3 आणि Cl. एक NH3 असणार आहे आणि दुसरा Cl असणार आहे. पेअर ऑफ कॉम्प्लेक्स विच शो सॉल्वेट आयसोमेरिझम. सॉल्वेट आयसोमेरिझम मध्ये काय असतं की आपला H2O मॉलिक्यूल एकदा कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये असेल, ॲज अ लिगॅंड म्हणून असेल, आणि दुसऱ्या केसमध्ये तो कॉम्प्लेक्सच्या बाहेर असणार आहे ॲज अ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन किंवा सॉल्वेशन. तो इथे तसं मला बघा ह्या ऑप्शनमध्ये दिसतंय H2O 6 H2O आतमध्ये आहेत. आता इथे 5च आहेत आतमध्ये आणि एक H2O बाहेर गेलाय. तो हे बनेल आपल्यासाठी सॉल्वेट आयसोमेरिझम. इथे जर बघाल तुम्ही ऑप्शन बी मध्ये SO4Br चा एक्सचेंज होतोय, तर ह्याला आपण म्हणतो आयोनायझेशन आयसोमेरिझम. आयन्स वेगळे बनतात त्याचे. देन इथे हा जो आहे ना, हा कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम असणार आहे. लिगॅंडचा एक्सचेंज होतोय, त्याला आपण कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम म्हणतो. आणि इथे काय झालंय बघा, इथे बॉन्डिंग बदलते, लिंकेज आयसोमेरिझम. 4 टाईप आहेत आपले, लिंकेज, कोऑर्डिनेशन, आयनायझेशन आणि हा सॉल्वेट किंवा हायड्रेट सुद्धा म्हटलं जातं त्याला. नेक्स्ट वन, टोटल नंबर ऑफ डोनर ॲटम्स प्रेझेंट इन टेट्रासायनो. टेट्रासायनो म्हणजे काय, CN 4 आहेत. 4 CN म्हणजे 4 डोनर ॲटम इथे प्रेझेंट असणार आहेत. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स MA2BC म्हणजे काय, 2 लिगॅंड सेम असले पाहिजेत आणि बाकीचे 2 वेगळे असले पाहिजेत आणि हे सगळे मोनोडेंटेड असले पाहिजेत. तर हा इथे बघा, हा EN हा बायडेंटेड झाला, त्यामुळे हा तर चालणार नाही. बाकी आता इथे बघितलं तर मला दिसतंय NH3 चे 2 आहेत लिगॅंड, H2O चा एक आहे आणि देन मग माझ्याकडे Cl2 आहे. ओके. देन इथे मला दिसतंय NH3 ट्वाईस आणि 2 Cl. तो हा आपण ह्याला A2B2 टाईपमध्ये म्हणू. NH3 4 म्हणजे हा आता A4 ला गेला. आता इथे बेसिकली आता हा Cl2 किंवा नुसता तो Cl असला पाहिजे इथे, की 2 NH3 घेतले म्हणजे हा A2 झाला माझ्यासाठी, हा H2O हा B झाला आणि हा जो आहे हा C झाला. ओके. सो त्यातल्या त्यात मॅच होणारं माझ्याकडे हाच ऑप्शन दिसतोय, पण मला वाटतं याच्यामध्ये थोडं काहीतरी मी टायपिंग एरर केलेलं आहे. नेक्स्ट वन, लास्ट क्वेश्चन 32 ला आपण पोहोचलेलो आहे. ॲज अ सेड छोटा लेसन होता आणि 2च क्वेश्चन पर शिफ्ट, नॉर्मली आपल्याला 2च क्वेश्चन दिसत होते, त्यामुळे क्वेश्चन क्वांटिटी पण कमी होती. विच ऑफ द फॉलोइंग कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स कंटेन लिगॅंड EN. EN स्टँड्स फॉर इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन इथे दिसतोय, तो इथिलीन डायमाइनचा हा शॉर्टकट आहे, लिहिण्याचा शॉर्टकट आहे तो EN. दॅट विल बी युअर ऑप्शन बी. ओके. सो दॅट्स इट अबाउट युअर लेसन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. आय होप जे सांगितले पॉईंट्स ते तुम्हाला समजले असतील. आपण क्वेश्चन सॉल्विंग करतो तर पटापट क्वेश्चन सॉल्व करणं एक्सपेक्टेड असणार आहे. मी एक्सप्लेन करतो त्यामुळे थोडंसं मी स्लो करायचा पण प्रयत्न करतोय, पण नॉर्मली आता CET म्हटलं की थोडं पटापट सॉल्विंग करणं गरजेचं असतं. ऑल राईट देन, सो ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन अँड सी यू ऑल इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग.